रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला हास्य या रसाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. आजचा भाग त्याच्यावर आहे. हास्य हा नवरसातला एक रस आहे आणि त्याचा परिणाम भाव आनंद आहे. माणसाला आनंद व्हावा हा त्याचा उद्देश आहे. तेव्हा नवरस जे आहेत ना, तर साहित्यातले हे नवरस त्याच्यामध्ये हास्य हा जो रस आहे तर तो विसंगतीतून निर्माण होतो, अतिशयोक्तीतून निर्माण होतो, विडंबनातून निर्माण होतो. आणि म्हणून बऱ्याच लोकांना विनोद आवडत नाहीत किंवा विनोद त्यांचं पूर्वग्रह दूषित असे असतात. हे विनोद काय दात काढून असतो, हे विनोद करतो, कीर्तनकार असून विनोद करतो, असं एकाने प्रतिक्रिया लिहिली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा की त्यांना हे समजत नाही की हास्य माणसाला हसायला लावणं ही एक देवाची आरती प्रार्थना आहे. आनंद प्रगटीकरण करणं त्याच्या अंतःकरणातला फार फार मोठा महत्त्वाचा तो विषय आहे. पण असो तर त्याची प्रकृतीचा तो दोष असतो. काय उदास भकास चेहऱ्याचे, स्थितप्रज्ञासारखे राहणारे, किंवा एकतर वेडे असणार किंवा स्थितप्रज्ञ असणार, किंवा मग विक्षिप्त आणि पाषाण हृदयी लोक असतात. ते बहुधा हसत नाहीत, ते गंभीर चेहरा करूनच बसतात. मला तर वाटतं काही लोक जन्मभरही हसत नाहीत. अशा पण प्रवृत्तीचे काही माणसं असतात. तेव्हा त्यांच्याबद्दलचा हा आपला विषय नाही आहे. शास्त्रकाराने या रसांबद्दल काय सांगितलं, एक महत्त्वाचा श्लोक आहे, ऐका. शृंगारवीर करुण अद्भुत हास्य भयानका, बिभत्स रौद्र शांतश्च नवधा कीर्तिता रसा. रसगंगाधर नावाचं मोठं पुस्तक आहे, शास्त्रच आहे ते, रसशास्त्र. तर त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. तर हे जे नवरस आहेत त्यातला जो हास्यरस आहे, तर ते हास्याचे प्रकार जवळजवळ 19 प्रकार मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. आपले विनोदावर लहान मोठे 10 पुस्तकं आहेत. त्यामध्ये 19 प्रकार हास्याचे लिहिलेले आहेत. त्यामध्ये एका अक्षरावरून सुद्धा आपल्या हास्याचे काही नमुने सांगता येतील. थोडा नमुना तुम्हाला सांगतो. हास्य कशा प्रकारचे, किती प्रकाराने विभागले जाऊ शकतं. समजा ह हे अक्षर जे आहे, हलंतम म्हणजे व्यंजनातला ह नाही, ह हे अक्षर पूर्ण, त्यात अ आहे, म्हणजे त्याच्यात स्वर शिरल्याशिवाय तो हलंत म्हणजे व्यंजनांत असणारं अक्षर जे आहे ना, तर ते पूर्ण होत नाही. आता ह म्हणजे हा याचा एक मात्रा आहे, आणि ते जर हसायचं जर ठरलं तर यातून आपल्याला प्रगट करता येईल. ह ह ह ह ह म्हणजे ह ह ह हचा उच्चार करून हसणारे काय आहेत, काय हा 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 हाचा उच्चार करून आहे. आणि काही ही 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 याला गदाडी हास्य म्हणतात. ही 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 करून हसणारे, काय हु 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 थंडी वाजल्यासारखे काकडल्यासारखे काहींचं हास्य असतं. हे 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 काही दात काढून असे हे हे हसणारे असतात. काय ह्या 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 करून हसणारे असतात. आणि काही स्मित हास्य असतं, गालातल्या गालात मोस्करून हास्य. त्याचा आवाज येत नाही पण चेहऱ्यावर प्रगट झालेला तो आनंद असतो, त्याला स्मित हास्य म्हणतात. फोटोग्राफर असतो ना, फोटो काढताना तो त्या पुढच्या माणसाला म्हणतो, जरा स्मित करा, जरा स्मित हास्य करा, म्हणजे चेहऱ्यावर हास्य येऊ द्या. नाहीतर फोटोसुद्धा मुरदाड चेहरे येतात, जणू आता कोणाला तरी पोचून आलेत, अशा प्रकारचे चेहरे येतात. म्हणून तो स्मित हास्य करायला सांगत असतो. तर हास्याचाच एक प्रकार आहे. तेव्हा असे सगळे मिळून 19 प्रकार आहेत. तेव्हा हास्य हे जरी आनंद देणारं असलं तरी त्याला काही अपवाद आहेत, आणि म्हणून ते हास्यसुद्धा तरतम भावाने वापरलं पाहिजे. काही ठिकाणीच त्याचं वर्ज्य पण सांगितलेलं आहे की या ठिकाणी ते हास्य वापरू नका, कुत्सित बुद्धीने वापरू नका, कोणाचं नाव निशाण करून त्याचा अपमान करण्यासाठी ते हास्य असं वापरू नका. स्मशानभूमीत गंभीर सगळे लोक दुःखात बसलेले असतात, तिथे एखादा विनोद किंवा हास्य केलं तर तिथे औचित्य भंग होतो.
तेव्हा समय जाना भलते नाना भलते ठाई, हे लक्षात घ्या की कोणत्या ठिकाणी काय वापरावं हे त्या वक्त्याला नक्की माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून हे जे हास्य आहे ना, तर त्याच्यामध्ये एक दृष्टांत सांगूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक टक्कल पडलेला माणूस, त्याला असं वाटलं की टक्कल लोकांना दिसणं म्हणजे जरा अपमानास्पद आहे. तर मग त्याने काय केलं की तो एक केसाचा टोप विकत घेतला आणि तो टोप वापरत होता. एके दिवशी काय झालं की तो मोटारसायकलवर जोरात चालला असताना भर रस्त्यावर मोठा वारा आल्यामुळं तो एकदम टोप उडून गेला इकडं आणि त्याने ब्रेक मारलं तर तो इकडं पडला. आणि पडल्यानंतर बघे जे असतात ना, हसणारे आणि बघणारे, काही काही माणसं पडलेल्या माणसाला, दुःखात असणाऱ्या माणसाला मदत करण्याच्या ऐवजी फोटो काढत बसतात, नाही तर मग कसा पडला, कशी जिरली म्हणून हसत असतात. तेव्हा असे काही नमुने सगळे भराभरा जमले हा माणूस पडल्यावर आणि खो 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 करून हसायला लागले, खदखदून हसायला लागले. आणि मग हसत असताना त्याला थोडंसं वाटलं, पण तो हुशार होता, ज्ञानी होता. आणि तो त्या लोकांना म्हणतो, अरे लोक हो, ज्या टोपाचे केस मूळ ज्याच्या डोक्यावर उगवले त्याने ते केस वाढवले, तेल लावून त्याला प्रेमाने वाढवलं, त्याला जपला, ते केस त्याच्या डोक्यावर सुद्धा राहिले नाहीत, तर ते माझ्या डोक्यावर कसे राहतील. तेव्हा तुम्हाला या हसण्यामध्ये नवल काय वाटलं, कारण याच्यात हसण्यासारखं काहीच नाही आहे असं त्याचं म्हणणं. पण लोक हसले आणि निघून गेले. जेव्हा लोक जिथे हसायचं तेथे हसत नाही आहेत आणि नको तिथे हसतात, अशी काही काही मंडळी असतात. त्यांना देश काल याचा भान नसतं आणि हसायचं म्हणून ख्या 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 करून हसायचं, असे पण काही लोक आहेत. आणि काही लोक जे आहेत जिथे हसायचा प्रतिसाद द्यायचा तिथे ते बरोबर हसतात, नाही तर हास्य विनोद सांगितला तरी पण काही लोक हसत नाहीत. आणि एखादा माणूस जर पुढचा हसला तर शेजाऱ्याचा तो म्हणतो, काय दात काढतोस, काय हसतोस, कीर्तनात हसायचं नसतं. तेव्हा अशी काही माणसं असतात की स्वतः हसत नाहीत, दुसऱ्याला पण हसू देत नाहीत, त्यांना हास्य आवडत नाही आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की बाबा रे, तो माणूस पडला आहे ना, त्याचा टोप बाजूला झाला आहे, त्याचा अपमान वाटणार, त्याला बरं वाटावं तर ख्यात काय हसताय. म्हणून असं जे औचित्यभंग करणारं हास्य आहे तर तेथे हसू नका असं संतांनी सांगितलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात, हसू नका तुम्ही, हसू नका, हसू नका तुम्ही, हसू नका, सत्वगाठी उमगा, तेने सफळ होईल शिमगा, तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. मोठं भारुड आहे ते, हसू नका. बाबा रे, इथे ते हसायचा प्रसंग नाही आहे. आणि तेच तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की जे हसतायत ना लोक, हसू दे त्यांना, आपलं जे आहे ते करीत राहा. तर मग काय करा, तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई, तर त्याच्या ठिकाणी लक्ष देऊ नका आणि तिथे अपमानित स्वतःला मानू नका, कारण ते हसतायत ना, त्यांना ते कळत नाही आहे. तर अशा प्रकारचं जे हास्य आहे तर जीवनामध्ये तो रस आहे, लक्षात घ्या. ज्याच्या जीवनामध्ये तो रसरसीत आहे, त्याच्यास तो समरस होतो, त्याचंच खरं रसिक जीवन असतं. आणि म्हणून विनोद हा विनोदाच्या बाजूने घेत जा, विनोदाच्या अंगाने ऐकत जा आणि तिथे प्रतिसाद देत जा. चेहरा खुलला तरी चालेल, अशा प्रकारचं ते हास्य आहे. गंभीर उदास भकास बसून कुचकट हलकट फोलकट लोक फारसे हसत नाही आहेत, अशा प्रकारचं न होता रसिक बना, साहित्य ऐकत राहा, ज्ञान ऐकत राहा. मनुष्य ज्ञानाने समृद्ध होतो, ज्ञानी होतो आणि रसामध्ये वेगवेगळे रस त्याच्या जीवनामध्ये उतरतात. आणि म्हणून तुम्हाला आज हा हास्यरस थोडा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.